नागपूर शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या तक्रारींमध्ये विविध डिजिटल फसवणुकीचे प्रकरणे उघडकीस आली होती। पीडितांना मोबाईल व्हिडिओ कॉल, बनावट अरेस्ट वॉरंट, ईडी, सीबीआय कार्यवाही दाखवून आणि बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवण्यास लावून एकूण 29,04,000 रुपये फसवले गेले होते। तक्रारी मिळताच सायबर पोलिसांनी संबंधित बँक खाती गोठवून संपूर्ण रक्कम पीडितांना परत दिली। सायबर पोलीस नागपूरने नागरिकांना केवळ अधिकृत प्ले स्टोअर ॲप स्टोअरवरून बँक ॲप डाउनलोड करण्याचा सल्ला दिलाय। कोणत्याही फसवणुकीचा संशय आल्यास हेल्पलाईन 1930 1945 किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे। सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर यांनी आमच्याकडे 3 वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। याच्यामध्ये जे 3 बळीत जे व्यक्ती होते यांचे वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 30 लाख रुपये यांचे गेलेले होते। तर याच्यामध्ये जसं आमच्याकडे तक्रार जशी प्राप्त झाली, माझे जे टीममधील माझ्यासोबत बसलेले माझे अधिकारी आणि अंमलदार आहेत, तर असं आम्ही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, जॉइंट सीपी श्री रेड्डी सर, ॲडिशनल सीपी क्राईम वसंत परदेशी सर, डीसीपी लोहित मतानी सर आणि एसीपी शेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ तक्रार नोंद करून आणि विनाविलंब आणि कौशल्यपूर्ण अशा प्रकारे आम्ही तपास करून अल्पावधीतच यांचे हे सर्व रक्कम आम्ही यांना मिळवून दिलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पण आम्ही कमीत कमी वेळेमध्ये आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून बँकांसोबत पाठपुरावा करून ही रक्कम ह्यांना आम्हाला मिळवून देण्यामध्ये यश आलेलं आहे। तर याच्यामध्ये हे सगळे जे बळीत आहेत आणि जे नागरिक आहेत शहरातले, यांना आम्ही असे आवाहनही करतो सायबर पोलीस नागपूर शहर यांच्या वतीने की अशा प्रकारे जर तुमच्यासोबत जर काही सायबर फ्रॉड झालेला आहे तर घाबरून न जाता आपण लवकरात लवकर अल्पावधीत जवळचे पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा किंवा आपण 1930 या क्रमांकावर आपण आपली तक्रार ऑनलाईन देखील तात्काळ नोंदवू शकता। याच्यामध्ये 3 विविध घटनांमध्ये एका घटनेमध्ये त्यांच्यासोबत डिजिटल अरेस्टचा प्रकार झाला होता। त्यांना त्या व्हिडिओ कॉलद्वारे की आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेले आहे, आपले जे नातेवाईक आहेत यांच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलेले आहे आणि तिथे त्यांना अरेस्ट केलेलं आहे। त्यांना जवळजवळ 2 दिवस डिजिटल अरेस्टखाली एका घरामध्ये त्यांना कैद ठेवून त्यांच्याकडून 16.5 लाख रुपये त्यांनी हडप केलेले होते। तर नंतर जेव्हा त्यांना हा प्रकार त्यांना समजला की त्यांची फसवणूक झालेली आहे, तसं ते तात्काळ आमच्या सायबर पोलीस स्टेशन येथे त्यांनी संपर्क साधला आणि माझे सहकारी PSI केतकी जगताप मॅडम त्यांचे आणि पराग आणि त्यांचे आशिष खोपे असे ह्या टीमने याच्यामध्ये अतिशय खूप मेहनत केली आणि लवकरात लवकर आपण कमी वेळेमध्ये आपण याच्यामध्ये हे रक्कम यांना मिळवून देण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे।